हाय, कुकिंग विथ काजलमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे मसाले वड्याची भाजी. बघू शकता, त्यासाठी मी बेसन पीठ मळून घेत आहे. त्याच्यामध्ये लाल तिखट, जिरा आणि ओवा चोळून टाकून घ्यायचा. त्यानंतर मीठ, थोडीशी हळद टाकून घ्यायची. छान असं मळून घ्यायचं पीठ. बघू शकता माझ्या मेहंदीचा कलर किती छान आलेला आहे. चला तर आता ते पीठ मळून घेऊ. छान असं पीठ मळून ठेवलेलं आहे. ते मसाला काढून ठेवलेला आहे. खोबरं, तीळ, शेंगदाणे आणि थोडासा लसूण, लाल तिखट ते मसाल्यामध्ये आपण भरण्यासाठी त्यात मिक्स करून घेणार आहोत. बघू शकता लाल तिखट टाकून घेतलंय मी, गोडा मसाला, धना पावडर, चिकन मसाला म्हणजे सुहाना मसाला पॅकेट आहे, ते पण तुम्ही टाकू शकता. मीठ, आपण वड्याचं पीठ मळताना पण थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे. थोडंसं तेल, छान अशी बेसन पोळी लाटून घ्यायची. त्याची बघू शकता लाटून घ्यायची. छान अशी लाटून घेतलेले ते मसाला सगळीकडं पसून घ्यायचा दाबून, जेणेकरून छान असा चिटकेल. त्यानंतर बघू शकता ते ग्रेव्हीसाठी मी मसाला ठेवलेला आहे. आता ते छान असं रोल करून घ्यायचं. बघू शकता मी दाबून असं रोल करून घेत आहे. चाकूनी किंवा उलताण्याने कट करून घ्यायचं. बघू शकता एक नंबर भाजी होती. नक्की ट्राय करा, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आताच माझ्या चॅनलला, म्हणजे अशाच छान छान रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचत्यान. बघू शकता कढईमधलं तेल गरम झालेले, आपण वड्या कापून घेतलेल्या आहेत. त्याच्यामध्ये आता आपण जिरं टाकून घेणार आहोत. थोडंसं लसूण, ते वाटण काढून ठेवलेलं ग्रेव्हीसाठी ते पण टाकून घेणार आहोत. कोथिंबीर छान असं फ्राय होऊ द्यायचं. त्यानंतर मसाला, लाल तिखट कलरसाठी आणि गरम मसाला टाकून घ्यायचा. आणि पाणी, तुम्हाला जेवढी ग्रेव्ही पाहिजे तेवढं पाणी तुम्ही टाकू शकता. बघू शकता आपलं ते पाणी उकळलेलं आहे. आता आपण एक एक करून ते वड्या सोडून घेऊ त्याच्यामध्ये. बघू शकता बघू शकता किती छान अशी भाजी, एक नंबर टेस्ट होते. नक्की ट्राय करा कुकिंग विथ काजल.